श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजने परायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मीती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आधरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी. सुतस भाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी कानावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता भूत परितेन सांडिती, आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वैष्टित ऋषींचे भार, परसूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळले सत्र करुनिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरांची सजटावून क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनिर्थार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु, निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडोन. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती, हे आम्हासी गूढ फळले चित्ती.
मग ते दोघे कुमर आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा दयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नामधेयेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहो निकंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्नपर्यकराजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहु असे. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृपडो लवितीमान, तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वैश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदारभूत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याच कमनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कट मरकट पाळिले प्रीती करुण, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकिती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करुण, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू आटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेजवर नेले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठलव करी, येरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुक्कट मरकट दिधले सोडून, गेले पळून मनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणोनी.
ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व भ्रमवुंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणवून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मोळी. दशभुज पंचवंदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची शिरी, नीळकंठ खड्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधि व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतृंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे वसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुक्कट मर्कट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्व पुण्य करुण, सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावती बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुरती, हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आमास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभास कळिक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावे अन करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार. जय पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म मनोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रंजाशे सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवन त्रय सेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण. थोर जपत ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाशे सोडोनी यमकिंकर, हरिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून, भक्तिकृत्या निर्मिली दारुण.
तिने कुर्तकवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने जाओ यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी. अभिषेक धार धरे मृत्युदूरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणिपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्टपतिगृह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळमूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलनवलर राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खांदिरा रंगा सारखे. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. ती तेजे जैसे गभस्ती, दिगंत तम संहारिती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ती महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजत तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर, मृदंगवाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन मायन भोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरायचे रे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हैची ऐकिली मात. धनभार झाला भूत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुद्धा. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोत्पले मृडानी, रमललिंग अर्चिजे. की निद्रेवासी सापडे चिंतामणी, की क्षुदिता पुढे श्राब्दी ये धावनी. तैसा कमलोद्भव नंदन, ते क्षणी नारद मुदी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कयाधुहृदरत्न. हे शिष्य ज्याची त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतलामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे चाळील शुक्रादिका. तो नारद देखोनी तिच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राहपद्य आहवनी, ओहे टाकले धेकथा. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अति धिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले.
दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राची चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझा ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसोनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उपा टाकोनी कृतांत, कर जोडणी स्तवन करीत. हे अपर्णाद वहिमनक जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि कहर सहस्र रुद्र करोनी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तू पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो स्वरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याचे तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 शत कपिलादान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग उतराव भद्रसेन, सुधनपुत्रासे राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वैच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले स्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न भावा. त्यासी प्रसवनी मांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुचल हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, 11 गोड हा. इति 11 समाप्तः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.